स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला सीईटी सेलचे जे रिझल्ट्स आले आहेत त्याबद्दल नक्कीच माहित असणार आहे। काल रात्री 12 वाजता पीसीएम ग्रुपचे सीईटी सेलने पर्सेंटाइल किंवा तुमचा फायनल रिझल्ट हा डिक्लेअर केलेला आहे। तो रिझल्ट ज्या क्षणी आलाय तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्की असणार आहे की मला एखादं चांगलं कॉलेज मिळेल का, मला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन मिळेल का, आणि जर मिळत असेल तर सीएसआयटी सारखी ब्रांच मला मिळणार आहे का। हे प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या क्षणी तुमचा रिझल्ट आलाय त्या क्षणी नक्कीच असणार आहेत। आणि त्यानंतर हाही प्रश्न नक्की आला की आता याच्या पुढे मी काय केलं पाहिजे, रजिस्ट्रेशन कुठं केलं पाहिजे, कोणत्या कॉलेजचे मी फॉर्म भरले पाहिजेत आणि येणाऱ्या या 2-3 दिवसामध्ये नक्की मी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून शोधण्याचा प्रयत्न करूया आणि सर्व गोष्टी मी तुमचा क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण तुमच्या इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड प्रत्येक अपडेट, छोट्यातले छोटे लेजिट अपडेट्स मी तुम्हाला या चॅनलवर देत राहणार आहे। तुम्ही सवय करा की रोज सकाळी 8 वाजून 15 मिनिटाला या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे। तो व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे म्हणजे बघायचा आहे, जेणेकरून तुमचा काहीही अपडेट हा मिस होणार नाहीये। तुम्हाला जर आपल्या पर्सनल काउन्सिलिंग प्रोग्राम बद्दल माहित नसेल तर मी नक्की सांगेन की जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तुमच्या मार्क्स प्रमाणे बेस्ट कॉलेज मिळवण्यासाठी, मी हे नाही म्हणणार की तुम्हाला खूप कमी मार्क्स असेल तर मी सीओईपी मिळवून देईल, मी पीआयसीटी मिळवून देईल, तर मी काहीतरी बेस्ट मिळवून देईल, पण एवढं मी नक्की सांगतो की तुमचे जे काय मार्क्स आले असतील, जे काय पर्सेंटेज आले असतील, 60, 70, 80, 90, 100 जे काय आलं असेल त्यामध्ये महाराष्ट्रामधील जे बेस्ट कॉलेज तुम्हाला मिळू शकतं ते नक्की आम्ही तुम्हाला मिळवून देऊ। तुम्हाला याबद्दल काही डाऊट्स असतील त्या नंबरवर कॉल करा। कालच जसा सीईटी सेलचा रिझल्ट येणार म्हणलं रात्री 12 वाजता की आमच्याकडे बरेचसे कॉल यायला सुरू झाले होते। जर तुम्ही इंटरेस्ट असाल नक्की या नंबरवर कॉल करा, कारण बऱ्याचदा खूप कमी सीट्स राहिलेल्या आहेत आणि लवकरच तुम्हाला लक्षात येईल की मी काउन्सिलिंग बंद करणार आहे, कारण सीट्स आता ऑलमोस्ट आमच्या फुल होत आलेल्या आहेतच। आता जसाच रिझल्ट आला तसा तुमच्या मनामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न काय पडलाय की मला सीएसआयटी मिळेल का, किंवा मी कुठे कुठे रजिस्ट्रेशन केलं पाहिजे। सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की जे तुमचं सीईटी सेलचा रिझल्ट आलेला आहे हा मे बी काही मुलांच्या मनासारखा असेल, काही मुलांना आनंद देणारा असेल, काही मुलांना खूप छान वाटत असेल, मे बी काही मुलांना तेवढा आवडला नसेल किंवा त्यांच्या मनाप्रमाणे तो रिझल्ट नसेल, किंवा बरेचसे पालक सुद्धा नाखुश असतील कारण त्यांना एक्सपेक्टेड जास्त पर्सेंटाइल असेल पण ते कमी मार्क्स आलेले आहेत किंवा कमी पर्सेंटाइल आलेले आहेत। पण एक गोष्ट मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की जे काही पर्सेंटाइल आले ते ऍक्सेप्ट करा, कारण हे पर्सेंटाइल आपले फायनल पर्सेंटाइल आहेत आणि या पर्सेंटाइल मला कमी का बरं आले, कशामुळे आले, काय चुकलं हे विचार करण्यापेक्षा इथून पुढे मी काय करू शकतो, कसं मी बेस्ट कॉलेज मिळवू शकतो, कसं मी एखादी अशी ब्रांच निवडू शकतो की जेणेकरून मला 4 वर्षानंतर चांगली नोकरी लागेल आणि तिथे जाऊन मी कसा बेस्ट विचार करू शकतो, बेस्ट मिळवू शकतो, याचा आता तुम्ही विचार करायला सुरू करा। मला सगळ्यांना तुम्हाला अभिनंदन करायचंय की तुम्ही एक तुमच्या आयुष्याचा मोठा पडाव 12वी क्लिअर केलेला आहे आणि ज्यांना खूप चांगले मार्क्स आलेत त्यांच्या पॅरेंट्सना सुद्धा मला कॉंग्रॅच्युलेशन द्यायचंय, कारण यामध्ये त्या जर्नीमध्ये तुमचाही 2 वर्ष खूप मोठा रोल असतो, तुम्ही बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये सॅक्रिफाईस केलेल्या असतात, त्यामुळे तुम्हाला सुद्धा माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन्स आहेतच। आणि ज्यांना कमी मार्क्स आलेत त्या पॅरेंट्सना मी एवढंच सांगू इच्छितो, ठीक आहे आले असतील कमी मार्क्स, तुम्ही याचा विचार करू नका। मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की लास्ट इयर माझ्याकडे काउन्सिलिंगला एक स्टुडंट होती, तिला खूप कमी पर्सेंटाइल होते, म्हणजे जरा बऱ्यापैकी कमी पर्सेंटाइल होते आणि तिला एक ॲव्हरेज कॉलेज मिळालं होतं। तेव्हाही हा प्रश्न होताच पॅरेंट्सच्या मनामध्ये की काय होईल, कसं होईल, पुढे इंजिनिअरिंग करू शकेल का, झेपेल का आणि चांगल्या ठिकाणी नोकरी मिळेल का। मला प्राऊडली मी तुम्हाला सांगतो, मी त्यावेळेस हेच सांगितलं होतं की ठीक आहे चांगले कमी पर्सेंटाइल आले असतील, ओके, पुढे आपण विचार केला पाहिजे। ती मुलगी तिच्या कॉलेजमधून, ती पुण्यामध्ये शिकते आणि ती तिच्या कॉलेजमधून फर्स्ट रँक तिने मिळवलेला आहे। तिला सीईटी मध्ये थोडंसं कमी पर्सेंटाइल असेल, बोर्ड्स मध्ये मे बी थोडंसं कमी पर्सेंटाइल असेल, पण त्याच्याने खूप मोठा फरक पडतो अशातला भाग नाहीये। त्यामुळे ज्यांना कमी पर्सेंटाइल आले आपण चांगलं कॉलेज मिळवूया, बेस्ट कॉलेज मिळवूया आणि तिथून तुम्ही कसं काय पुढे जाऊ शकता, तिथून कसं काय बेस्ट कॉलेज मिळवू शकता। त्या मुलीला नक्कीच चांगली प्लेसमेंट मिळणार आहे, कारण ती तिच्या कॉलेजमध्ये टॉपर आहे, तिला चांगलंच सगळं होणार आहे। तर तुमचंही असं होऊ शकतं, फक्त तिथून पुढे जाऊन मेहनत करा, निगेटिव्ह थॉट्स बाजूला काढा। पॅरेंट्सना मी सांगेन कमी पर्सेंटाइल आहे फाईन, इथून पुढे कसं आपण चांगलं त्यांना कॉलेज मिळवून देऊ शकतो तुम्ही याचा विचार करा आणि आपण इथून सगळेजण एकत्र ॲज अ फॅमिली पुढे जाऊया आणि बेस्ट कॉलेज मिळवण्याचा आपण प्रयत्न
करूया. आता सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की पुढे काय करायचं आणि CSIT मिळेल का. सगळ्यात पहिले आपण पुढे काय करायचं या गोष्टीचं मी उत्तर तुम्हाला देतो. लक्षात घ्या, तुमचे सीईटीचे जे रिझल्ट आलेले आहेत यानंतर सीईटी सेलच एक वेगळ्या पोर्टलवर तुमचे रजिस्ट्रेशन करून घेत असतं. कारण जेवढ्या मुलांनी सीईटी दिली आहे प्रत्येक जण इंजिनिअरिंग करेल अशातला भाग नाहीये. यातली काही मुलं BCA करतील, काही BSc करतील, काही ड्रॉप घेतील. सो खरंच किती मुलं इंजिनिअरिंगसाठी इंटरेस्टेड आहेत यासाठी सीईटी सेल तुमचं एक वेगळं रजिस्ट्रेशन करून घेणार आहे आणि ते रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे. मग ते रजिस्ट्रेशन आता चालू झालं आहे का? अजिबात नाही. ते ज्या दिवशी सुरू होईल मी व्हिडिओ टाकेन, कसं करायचं काय करायचं मी सगळं सांगेन. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पण ते अजून सुद्धा सुरू झालेलं नाहीये आणि त्याला इथून मिनिमम 4 ते 5 दिवस लागणार आहेत. सो काळजी करायची गरज नाहीये. मग मी आता कोणत्या कॉलेजमध्ये जाऊ का, मी कोणत्या कॉलेजचं फॉर्म भरू का, मी तुम्हाला एवढंच सांगेन, घाई करू नका. कोणत्याही कॉलेजचं ऍडमिशन सीईटी सेल शिवाय होत नाही. तुम्हाला कोणत्याही पर्सनली कॉलेजमध्ये जाऊन भेटायचं नाहीये किंवा कुठेही प्रोव्हिजन ऍडमिशन अशा भानगडीत पडायचं नाहीये. जी कॉलेजेस सगळी कॉलेजेस महाराष्ट्रातली हे तुम्हाला ते रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर त्याच्यातूनच तुमची ऍडमिशन होणार आहे. सो कोणत्याही कॉलेजमध्ये जाऊ नका, काळजी करू नका, घाबरू नका, पॅनिक होऊ नका. आता महत्वाचं की डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत तिथे ऍडमिशन चालू आहेत, पण तो एक वेगळा पार्ट आहे. ठीक आहे, ते वेगळी कॉलेज. पण जेवढी बाकीची कॉलेजेस आहेत डीम्ड युनिव्हर्सिटीज वगळता ती प्रत्येक कॉलेजचे ऍडमिशन 7 दिवसाने सुरू होणार आहेत. आज काहीही सुरू होणार नाहीये. सो आता तुम्ही काय करायचं की जे पर्सेंटाईल आलंय त्याचं अनालिसिस करायचंय. प्रॅक्टिकली आता टेक्निकली तुम्हाला कुठे रजिस्ट्रेशन आजच्या घडीला करायचं नाहीये, काहीही करायचं नाहीये. पण जे तुमचे मार्क्स आले, जे काही तुमचं पर्सेंटेज आलंय त्याचं अनालिसिस आता मात्र तुम्हाला सुरुवात करायची आहे. आता तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की मला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन मिळेल का? 100% मिळणार आहे. इंजिनिअरिंग मध्ये खूप साऱ्या जागा आहेत. इंजिनिअरिंगच्या जागा दरवर्षी वाढतात. जेवढी मुलं वाढतात, जेवढा इंटरेस्ट वाढतो त्याप्रमाणे जागा बदलतात, कमी होतात, जास्त होतात. त्यामुळे ऍडमिशन मिळवणं हा काही फार मोठा प्रॉब्लेम नाहीये. आता प्रश्न हा आहे की चांगलं कॉलेज मिळेल का, बेस्ट कॉलेज मिळेल का, अशा ठिकाणी मला जाता येईल का जिथे मला चांगल्या अपॉर्च्युनिटीज भेटतील, नोकरी मिळेल आणि मी इझिली या जगापेक्षा थोडंसं पुढे जाऊ शकेल. आता यासाठी काय करावं लागेल, थोडंसं तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईल प्रमाणे एक अंदाज घ्यावा लागेल की मला काय मिळू शकतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हालाही प्रश्न पडलाय की मला CSIT मिळेल का. आपला ऍप आहे, त्या ऍपमध्ये प्रत्येक कॉलेजचे महाराष्ट्रामध्ये जेवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्या प्रत्येक कॉलेजचा मी लास्ट इयरचा कट ऑफ मी त्याच्यामध्ये दिलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही ते बघू शकता आणि तुम्हीही स्वतः सांगू शकता की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार आहे. त्यावरून आपण पुढच्या गोष्टी ठरवू शकतो. पहिले याचा तरी अंदाज घेऊया कोणती कॉलेजेस मिळतात, मग बघूया की ती चांगली आहे का खराब आहे. बरोबर आहे. मग हे कसं बघायचं मी तुम्हाला सोपं सांगतो. लक्षात घ्या, ज्यांना 94-95 पर्सेंटाईल आलेत, 90 अँड अबव्ह आलेत, मला माहिती आहे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुम्हाला नक्कीच एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये CS, IT, AI, ENTC सारख्या ब्रांचेस मिळणार आहेत. मग कुठे मिळणार आहे हे तर मी तुम्हाला सांगतो. पण ज्यांना थोडंसं कमी पर्सेंटाईल आलंय काय करा की तुम्ही हा ऍप डाउनलोड करा आणि अशी कॉलेजेस शोधा की जिथे तुमचं पर्सेंटाईल हे मॅच होतंय. ओके, मग हे कसं बघायचं, हा ऍप डाउनलोड केल्यानंतर सपोज आता मी तुम्हाला सांगतो की ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती हे पहिलं कॉलेज दिसतंय. तुम्हाला जे कॉलेज सर्च करायचं तिथे तुम्ही त्याचं नाव टाकू शकता. इथे कट ऑफ सेक्शन मध्ये दुसऱ्या बारमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट करा. आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ गेल्या वर्षी अमरावती गव्हर्नमेंट कॉलेजचा हा 97% होता ओपन कॅटेगरीसाठी. मग तुम्हाला असं खूप मोठी लिस्ट येईल, तुम्ही कन्फ्युज व्हाल काय हे अल्फाबेट्सची जम्बलिंग केली आहे, खूप सारे अक्षरं तुम्हाला दिसतील आणि खूप सारे कट ऑफ दिसतील. मग तुम्हाला प्रश्न पडेल की याच्यातला नेमका माझा कट ऑफ कोणता. तर लक्षात घ्या, तुमची जी काही कॅटेगरी असेल, समजा तुमची OBC कॅटेगरी आहे, ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं तिथे OBC कुठं लिहिलंय बघायचंय. ओके, आणि जर तुम्ही मुलगा असाल, एक मेल कॅन्डिडेट असेल तर जनरल मध्ये तुम्ही बघायचं, कारण तुम्हाला वेगळं कोणतं रिझर्वेशन नाहीये. मग OBC असेल तर तो कशामध्ये बघेल, जनरल OBC या कॅटेगरीमध्ये तो त्याचा कट ऑफ बघेल. आता मी ते जनरल OBCचा बघितलं तर 97.04 हा गेल्या वेळेसचा कट ऑफ आहे. तुम्ही अंदाज घेऊ शकता मला हे कॉलेज मिळतंय का नाही, कॉम्प्युटरसाठी ऍटलिस्ट मिळतंय का नाही. आता जर लेडीज असेल, तुम्ही मुलगी असेल किंवा फिमेल कॅन्डिडेट असेल, तुम्ही जनरलचा बघायचं नाही, लेडीजचा बघायचं. इथे जी लिहिलंय ना, इथे L लिहिलेलं बघायचं. ठीक आहे, मग इथे L मध्ये जायचं आणि LOBC बघायचं. त्याचा 96.75 1.25% न मेल कॅन्डिडेट पेक्षा थोडासा कमी आहे. ओके, मग आता कॉलेजेसचे प्रकार आहेत, ऑटोनॉमस कॉलेज आहे, नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे.
म्हणजे ऑटोनॉमस कॉलेजेस असतात त्यामध्ये फक्त असं एस लिहिलेलं असतं एंडला, पण जे नॉन ऑटोनॉमस असतात त्याच्यामध्ये होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असतं. तर आता सध्या एवढं मी कन्फ्युजन तुम्हाला देत नाही. होम युनिव्हर्सिटी म्हणजे जर तुम्ही पुण्यामधले असाल आणि पुण्यामधलंच ते कॉलेज असेल तर तुम्ही एच मध्ये येता, आणि जर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय लातूरचा मुलगा आणि पुण्याचं कॉलेज बघतो त्याला ओ वाला कट ऑफ बघावं लागेल. ठीक आहे, पण आजच्या घडीला तुम्ही एवढं जरी समजून घेतलं की ओबीसी, ठीक आहे, हे जे ओबीसी आहे इथे जनरल आहे म्हणजे की मेल कॅन्डिडेट, आणि एस किंवा एच किंवा ओ याच्यामध्ये कुठेही तुम्ही सध्या कट ऑफ बघा, बाकी मी पुढे डिटेल व्हिडिओ याच्यावर बनवेल. आणि याच्यावरून तुम्ही अंदाज काय घेऊ शकता की सीएसआयटी मला मिळतंय का, किंवा तुम्हाला जी ब्रांच पाहिजे ती मला मिळतीये का, हे खूप इझिली तुम्ही चेक करू शकता. कॉलेज प्रमाणे चेक करू शकता आणि इझिली एक लिस्ट बनवू शकता की मला या कॉलेजमध्ये सीएस मिळतंय, मला या कॉलेजमध्ये आयटी मिळतंय. मग आपण अनालिसिस करूया की हे कॉलेज चांगलं आहे की वाईट आहे. ओके, ही गोष्ट खूप सिंपल आहे आणि तुम्ही सगळेजण हे करू शकता. आणि हा कट ऑफ ऍप खूप वापरण्यासाठी सोपा आहे, सगळ्यांसाठी फ्री आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी याच्या डाउनलोडची लिंक देतो, तुम्ही त्याच्यातून तो डाउनलोड करा आणि इझिली या ऍपचा वापर तुम्ही करू शकता. आता महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की तुम्हालाही प्रश्न पडला असेल की मला मिळेल का, तर मी एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. ओके, आता एक कॉलेज आहे, ठीक आहे, हे टियर 3 कॉलेज आहे मी म्हणेन. ओके, आणि मी त्या कॉलेजचा जर आपण विचार केला, ओके, तर आपण इथे बघूया की किती कट ऑफ होता. म्हणूया आपण, मला सर्च करू देत. ओके, आता हे टियर 3 कॉलेज आहे. आता इथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग बघा गेल्यास ओपन कॅटेगरीला 92 ला सुद्धा मिळालेलं आहे, एससी कॅटेगरीला 85 ला मिळालेलं आहे. आणि त्याच कॉलेजमध्ये जर मी ईएनटीसीचा विचार केला तर 86 जरी पर्सेंटाईल असले तरी टियर 3 टियर 2 सारख्या कॉलेजमध्ये तुम्हाला ईएनटीसी मिळून जाते जनरल कॅटेगरीच्या मुलांना. ओबीसी कॅटेगरीच्या मुलांना लक्षात घ्या, मी ऍप मधूनच बघून सांगतो, 85% ला सुद्धा ऍडमिशन मिळालेलं आहे. आणि अजून एक विशेष म्हणजे तुम्ही या ऍपमध्ये तुमचे जेडब्ल्यू थ्रू सुद्धा चेक करू शकता. ओके, एआय म्हणजे तुमचं जेडब्ल्यू. ओके, तिथे एआय नावाचं असे असतील आणि खाली एआय असेल, तर एआय असेल, ईडब्ल्यूएस असेल, हे पण सुद्धा तुम्ही लास्ट इयर कट ऑफ किती होता याप्रमाणे तुम्ही चेक करू शकता. सो आता आय होप तुम्हाला अंदाज आलेला आहे. आता एक ओव्हरऑल मी तुम्हाला एक समरी सांगतो की काय केलं पाहिजे. लक्षात घ्या, जर तुम्हाला 90 किंवा 85 अबव असेल तर मे बी तुम्हाला सीएस, आयटी, एआय, ईएनटीसी एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये मी म्हणेन टियर 1, टियर 2, टियर 3 मध्ये भेटू शकतं किंवा मिळेलच. ठीक आहे, पण जर 85 अँड बिलो असेल बाळांनो, तर मग आपल्याला थोडंसं काय करावं लागेल, खाली जावं लागेल, खूप खाली जावं लागेल आणि मग आपल्याला त्याच्यात सीएसआयटी एआय घ्यावं लागेल. मग तेव्हा तुम्ही एखादी कोर ब्रांच सुद्धा प्रिफर करू शकता. मग तुम्ही याची माहिती सुद्धा काढली पाहिजे की एखादं कॉलेज असतं की ज्याला कमी कट ऑफ असतात पण चांगलं कॉलेज ते असतं, किंवा असंही तुम्ही माहिती काढली पाहिजे की मी समजा मेकॅनिकल घेतोय तर त्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल चांगलं आहे का, त्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल रिलेटेड काही कंपनीज येतात का, याही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या दिवसांमध्ये हा व्हिडिओ मी सांगेन की कोणत्या कॉलेजची प्लेसमेंट कशी चेक करायची, कोणतं कॉलेज चांगलं आहे की वाईट आहे हे कसं चेक करायचं. सो आय होप तुम्हाला आता एमएसटी सीईटीचा रिझल्ट आल्यानंतर काय काय गोष्टी करायच्या हे लक्षात आलेलं आहे. सगळ्यात पहिले कुठेही आता रजिस्ट्रेशन करायचं नाहीये, कोणत्याही कॉलेजला व्हिजिट करायचं नाही आणि सगळं कन्फ्युजन बाहेर सोडायचंय, सगळी निगेटिव्हिटी बाहेर काढायची आणि आता मला काय कॉलेज मिळू शकतं याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. तुम्हाला जर 90+ असतील तर नक्कीच तुम्हाला एखाद्या छानशा कॉलेजमध्ये सीएस, आयटी, एआय मिळणारच आहे. 85 असतील तरी टियर 3 पर्यंत नक्की मिळू शकतं, पण त्याखाली मात्र आपल्याला थोडंसं टफ असणार आहे. पण मी एवढं सांगतो की असे बरेचसे कॉलेजेस आहेत की थोडे कमी पर्सेंटाईलवर सुद्धा सीएस, आयटी, एआय तिथे घेणं उपयोगाचं आहे, किंवा आपण एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये दुसरी ब्रांच सुद्धा तिथे टार्गेट करू शकतो जेणेकरून तुम्हाला प्लेसमेंटला सोपं होणार आहे. ओके, आणि लास्टली कट ऑफ तुमचे चेक करा, त्याप्रमाणे तुम्ही तुमचे कॉलेजेस चेक करा. पुन्हा मी लास्ट सांगतो इम्पॉर्टंट टिप की डॉक्युमेंट्स तुमचे रेडी आहेत का बघा. मी डॉक्युमेंट्सवर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तुमचा एकही डॉक्युमेंट चुकता कामा नये, कारण आता जास्तीत जास्त आपल्याकडे 10 दिवस उरले आहेत. 10 दिवसामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स, जे काही डॉक्युमेंट्स तुमचे मिसिंग असतील ते रेडी करून ठेवायला विसरू नका. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये ऍटलीस्ट थंब देऊन मला सांगायला विसरू नका. तुम्हाला काहीही आमच्या पर्सनल काउन्सिलिंग बद्दल डाऊट असेल, इतर काही डाऊट असेल तर या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि लवकरात लवकर तुमची एनरोलमेंट कंप्लीट करा. आम्ही तुम्हाला पूर्णपणे या जर्नीमध्ये नक्कीच हेल्प करणार आहोत. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. अजून कोणत्या टॉपिक्सवर तुम्हाला व्हिडिओ हवे ते नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.